एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ अपलोड करण्याची सगळ्यात योग्य पद्धत कोणती, अगदी स्टेप बाय स्टेपची प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर ही जी गोष्ट आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे। मेन व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित अपलोड करावा लागतो, तरच आणि तरच व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे व्ह्यू जे आहे ते वाढतात आणि चॅनल जे आहे ते ग्रो करतं। ठीक आहे, छोटीशी जरी मिस्टेक झाली तर आपले जे व्ह्यूज आहे ते कमी होतात किंवा व्ह्यूज जे आहे ते वाढत नाहीत आणि चॅनल ग्रो करत नाही। बरेच जे नवीन यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांना बऱ्याच प्रॉब्लेमांना फेस करावं लागतं, कारण सुरुवातीला आपलं जे चॅनल असतं ते सर्चमध्ये वगैरे येत नाही। मग ते म्हणजे मेन जे पॉईंट जे 4-5 असे टॉपिक आहेत जे ते व्यवस्थितच आपल्याला हे करावे लागतात, मॅनेज करावे लागतात, तरच आणि तरच लवकरात लवकर जे आपलं चॅनल आहे ते ग्रो करतं, म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित चालतात। ठीक आहे, किंवा व्ह्यूज त्याला वाढतात। ओके, तर मी तुमच्यासोबत आज मेन पॉईंट शेअर करणार आहे की यूट्यूबवरती नेमका व्हिडिओ कसा अपलोड करायचा, कशा पद्धतीने अपलोड करायचा, किंवा वायची स्टुडिओमध्ये जाऊन कोणते कीवर्ड्स वापरायचे, कोणते टॅग्स वापरायचे, डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं, सगळं काही डिटेल शेअर करणार आहे। टायटल कसा लिहायचा, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पाठीमागे व्हिडिओ पाहिला असालच, माझं जे चॅनल आहे ते फक्त मी 2 महिन्यामध्ये मॉनिटाईज केलेलं आहे। मग असं जर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या टिप्स ज्या की मी स्वतः अनुभवलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या टिप्सचा जो आहे तो व्यवस्थित फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर म्हणजे कमी वेळात तुमचे जे चॅनल आहे ते ग्रो करचाल आणि 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करचाल। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपल्या मेन पॉईंटकडे वळूया। सुरुवातीला तुम्हाला कोणता व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो सगळा काही व्यवस्थित तुम्हाला शूट करून त्याचं एडिटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर आता ते एडिट कसं करायचं, जर तुम्हाला त्या रिलेटेड व्हिडिओ पाहायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ बनवेन। ठीक आहे, तर चला मग आपण पाहूया। तर एव्हरीवन, सुरुवातीला आपल्याला यूट्यूब चॅनल जे आहे ते म्हणजे यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्यानंतर प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे। कोणता व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि नेहमी तुम्हाला व्हिडिओमधूनच सिलेक्ट करायचा आहे, शॉर्टमधून नाही, कारण ते रँक करत नाही आहे व्हिडिओ त्यासाठी। तर इथे मी व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे। आता इथं आपल्याला टायटल टाकायचा आहे। टायटल हा कॅपिटल अक्षरमध्ये सुरुवातीचं जे अक्षर आहे ते कॅपिटल टाकायचं। मग तुम्ही मराठीत टाकू शकता किंवा इंग्लिशमध्ये टाकू शकता किंवा हिंदीमध्ये टाकू शकता। ठीक आहे, टायटलमध्ये 2 विषय असले पाहिजेत। आता इथं मी तुम्हाला शेअर करते, हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब चॅनल किंवा चॅनल मॉनिटाईज कसा करायचा असं मराठीतसुद्धा टाकू शकता, किंवा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कैसे करे असं हिंदीमध्ये सुद्धा टाकू शकता। ठीक आहे, कॅपिटल टाकून आपल्याला जो टायटल आहे तो कॉपी करायचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून घ्यायचा। व्हिडिओ जो आहे तो अनलिस्टेडमध्ये ठेवायचा। त्यानंतर नो इट इज नॉट फॉर किड्स ह्याच्यावरती क्लिक करायचं। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवलं असाल तर तुम्हाला वरती फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। इतरचे जे हे ऑप्शन आहेत हे तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये सुद्धा सिलेक्ट करू शकता। आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे, कमेंट ज्या आहेत त्या ऑन ठेवायच्या तरच तुमचा व्हिडिओ रँक करतो। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे। ठीक आहे एव्हरीवन, बघू शकता इथं व्हिडिओ अपलोड होत आहे। आता मी लागलंच तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये व्हिडिओमध्ये काय काय डिस्क्रिप्शन वगैरे कसं भरायचं ते पण शेअर करते। इथं वायटी स्टुडिओ ओपन केलेला आहे। जो आपला व्हिडिओ अपलोड करायला सोडलेला आहे किंवा टाकलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। इथे एडिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं। ठीक आहे, सुरुवातीला आपण डिस्क्रिप्शन ॲड करणार आहोत। आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे ते थोडंसं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तुमच्या इतर वेबसाईटच्या ज्या काही किंवा इतर चॅनल म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुकचे वगैरे पेज असतील तर त्यांच्यासुद्धा लिंक्स इथे तुम्हाला शेअर करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे मी कॉपी करून ठेवलेलं आहे, स्टेकचं जे हे असतं ना ॲप्लिकेशन त्याच्यावरती सगळं काही लिहून घेतलं आहे। त्यानंतर इथं मी डिस्क्रिप्शनमध्ये हे जे आहे हे व्यवस्थित असं शेअर करून ठेवते। तुम्हाला मस्त असं कंटेंट्स दिसलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन
डिस्क्रिप्शन ओपन करता त्यावेळेस दिसायला खूप छान असायला पाहिजे. त्यानंतर इथं थोडेसे तुम्हाला यूट्यूबचे जे रिलेटेड तुमच्या व्हिडिओ रिलेटेड जे काही टॅग्स आहेत ते सर्च करायचे आहेत किंवा ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीला सेव्ह करून घ्यायचा आणि कोणते टॅग्स अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आता तुमचा विषय किंवा तुमची कॅटेगरी कोणती आहे त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ पाहायचा जो की आता सध्या रँक करत आहे किंवा आता सध्या अपलोड केलेला आहे आणि त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे टॅग्स असतात. ते टॅग्स तुम्हाला काय करायचे आहेत, सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचे आहेत. आता इथं मी मनोज दे या दादांचे जे व्हिडिओ आहेत त्यांचा हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा ह्या व्हिडिओचे टॅग्स मी इथं म्हणजे कॉपी करून घेतलेले आहेत. परत आपल्याला YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. जो व्हिडिओ आपण अपलोड करत होतो तोच व्हिडिओ परत एकदा एडिट बटनावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. चॅनलवर पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. त्यानंतर आता हे जो मध्ये पेज आहे तो तुम्हाला कवर करून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन हे आपलं उत्तम दिसलं पाहिजे आणि तरच प्रोफेशनल चॅनल आहे किंवा खरंच चॅनलची माहिती जी आहे अगदी परफेक्ट आहे असं लोकांना वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ हा खाली तुम्हाला एक लाईन टाकायची, जेणेकरून तुम्ही जे आपले यूट्यूब फॅमिली आहे त्यांचे आभार मानल्यामुळे काय होतं, त्यांना जो आहे तो म्हणजे आपल्याबद्दलचं प्रेम जे आहे ते वाढतं. त्यासाठी आपलं डिस्क्रिप्शन खूप सुंदर असणं आणि ॲट्रॅक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आता मी इथं सुरुवातीला स्मॉलमध्ये म्हणजे लिहिलं होतं, मात्र मी आता कॅपिटलमध्ये लिहिते म्हणजे एक लुक छान असा लुक येतो डिस्क्रिप्शनला. ठीक आहे. चॅनलमध्ये म्हणजे चॅनलवरती यूट्यूबवरती आपल्याला काम करायचं आहे म्हटल्यावर अगदी पूर्ण त्याच्यामध्ये उतरूनच आपल्याला काम करायचं आहे, मनापासून. कोणत्याही प्रकारचं उगाच टाकला व्हिडिओ असं करायचं नाही. ठीक आहे. तर आता थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ असं लिहिलेलं आहे. सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं, फ्रॉम तुम्ही कुठे राहता वगैरे तुम्ही टाकू शकता, कारण डिस्क्रिप्शन जे आहे ते उत्तम दिसतं. आता जर तुम्हाला अशा प्रकारे डिस्क्रिप्शन टाकायचं असेल तर तुम्ही माझं स्क्रीनशॉट घेऊ शकता डिस्क्रिप्शनचं आणि तशा प्रकारे तुमची जी माहिती आहे तिथे एडिट करून तुमच्या ह्याच्यात टाकू शकता. आता व्हिडिओ जो आहे तो शेड्यूल्ड लावायचा आहे. ज्या वेळेस आपले ऑडियन्स व्हिडिओ पाहतात त्याच वेळेस आपल्याला तिथे सिलेक्ट करायचं आहे. एक वेळ फिक्स ठेवायची, दररोज त्याच वेळेला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. ठीक आहे. आता इथं मी सिलेक्ट केलेलं आहे. आता तुमचे ऑडिशन आता इथं तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला इव्हेंट कोलॅबरेटर असा ऑप्शन आलेला आहे. आता मी इथं माझ्या चॅनलवरती कोलॅबरेट करते. अशा प्रकारे तुम्हाला कोलॅबरेट करून लिंक कॉपी करून घ्यायची. त्यानंतर आता इथं आपल्याला टॅग जे आहेत ते टॅग टाकायचे आहेत. आपल्या व्हिडिओच्या रिलेटेड 5-7 टॅग टाकू शकता तुम्ही. जवळजवळ 15-16 टाकू शकता, मात्र मी इथे एक 7-8 टाकते. जे इम्पॉर्टंट आणि सध्या रँक करत आहेत तेच टॅग तुम्हाला तिथे शेअर करायचे आहेत. ठीक आहे एव्हरीवन. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन वगैरे आहे, टॅग्स वगैरे व्यवस्थित भरायचे आहेत. तुम्ही एकदा ट्राय करा आणि त्यानंतर मला सांगा. नक्कीच तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित रँक करेल आणि लवकरात लवकर चॅनल ग्रो होईल. ठीक आहे एव्हरीवन. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करा, कारण माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तुमच्या कमेंटवरती सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच बनवत जाईन. ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, टॅग टाकत असताना तुमचं कोणती कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीवर कोणते क्रिएटर आता सध्या जास्त फेमस आहेत किंवा जास्त त्यांच्या व्हिडिओ जे आहेत ते ग्रो करतात किंवा त्याला व्ह्यूज आहेत, त्यांचे तुम्हाला टॅग्स टाकायचे आहेत. आता इथं तुम्हाला मी सांगते, इथं मी मनोज दे म्हणा किंवा टेक्निकल योगी, यूट्यूबवाले बाबा यांचे इथं टॅग्स तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे. म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो रँकमध्ये जातो आणि तुमच्या व्हिडिओची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला डिस्क्रिप्शन, त्याचबरोबर टायटल, टॅग सगळे काही सिलेक्ट करायचं. आता थंबनेल सुरुवातीला बनवून घ्यायचं. थंबनेल कसा बनवायचा त्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंट करा, त्या रिलेटेडसुद्धा मी बनवेन. ठीक आहे. आणि त्यानंतर व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायला अशा प्रकारे सोडायचा आहे. ठीक आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. व्हिडिओ जो आहे तो शेड्यूल्ड ठेवल्यामुळे आपला व्हिडिओ टाईम टू टाईम अपलोड होतो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. ठीक आहे. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.